वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. वसुदेवसुतं देवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जलं भित्वा यथा पद्मं जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम् संसारात् उद्धराम्यहम्. गोपाल कृष्ण भगवान की. सच्चिदानंद रूप विश्वोत्पत्त्यादिहेत तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. श्रीमद्भागवत महात्म्य कथा. या महात्म्य कथेतच मंगल करत असताना सुतांनी आपल्या शिष्यांसह वर्तमान प्रभूला नमस्कार करून हे केलेलं मंगल आहे. कोणत्याही कार्याचा आरंभ करत असताना आरंभ कसा असावा? आरंभ मंगलाचरण असावा. मंगलाचरण, मंगल आचरणम, मंगलाचरण. आपण मंगल शब्द वापरतो. मंगल कार्य, मंगल मूर्ती. कसा आरंभ आहे? थोडा मंगल शब्द समजला पाहिजे. या मंगल शब्दामध्ये दोन पद आहेत. एक आहे मंगम आणि दुसरं पद आहे ल. मंगम शब्दाचा अर्थ होतो सुख. संस्कृत मध्ये ला धातू आहे. लाती गृह्णाती, जे घेऊन येते, ग्रहण करते, स्वीकार करते. सुखाचा स्वीकार करणार, सुखाला घेऊन येणार असं जे आचरण आहे, जे कर्म आहे, आपलं वागणं आहे, याला मंगलाचरण म्हणतात. लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्ती मात्र नव्हे, जीवमात्राचा विचार करा. प्रत्येकाला अपेक्षा कोणती आहे? बस आपण सुखी असावं. अपेक्षा आहे सुखाची, मंगम. ते सुख घेऊन येणार, ते सुख प्राप्त करून देणार असं जे आचरण म्हणजे आपलं वागणं, कर्म, याला मंगलाचरण म्हणतो आपण.
भागवताचं केलेलं मंगलाचरण मग अशी आपण बोलून गेलोय. मंगलांच मंगलम सकल मंगल निधी श्री विठ्ठल परमात्मा श्रीहरी. माऊली ज्याचं वर्णन करताना करते, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो परमात्मा श्रीहरी. त्याला नमस्कार करून सूतजींनी केलेलं हे मंगलाचरण आहे. कसा आहे हा श्रीहरी? तीन लक्षणं दिलेली आहेत. पहिलं आहे सत, दुसरं आहे चित आणि तिसरं आहे आनंद. सत शब्दाचा अर्थ आहे सत्य. सत्य वस्तू ती असते जी त्रिकाल अबाधित असते. जे भूतकाल ज्याला नाहीये, जे नित्य आहे. भूतकालामध्ये ज्याचं अस्तित्व आहे, वर्तमानामध्ये ज्याचं अस्तित्व आहे आणि भविष्यामध्येही ज्याचं अस्तित्व राहणार आहे. थोडक्यामध्ये ज्याला आदी नाहीये, जे सर्वांच्या आधी आहे. किती माऊलीने बहार केली आहे. मंगलमूर्तीला नमस्कार करीत असताना ओम नमोजी. कसा आहे हा ओम? आद्य. कालाच्या ओघात आपण कितीही जरी मागे गेलो तरी त्याच्याही पूर्वी ज्याचं अस्तित्व आहे. ज्याला भूतकाल नाहीये, पण जो स्वतःच भूतकाल स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे. ज्याला भविष्यकाळ नाहीये, पण जो सर्वाचा भविष्यकाळ आहे, ते सत्य आहे. हरिपाठामध्ये माऊली बोलून गेली आहे, नित्य सत्य अमित. बस असा जो हरी आहे त्याचा पाठ. हा सत्य स्वरूप असणारा परमात्मा श्रीहरी तुकोबाराय समजून सांगतायत. देवा, जेव्हा तुझ्या स्वरूपाचा विचार करावा तेव्हा तू आम्हाला कसा जाणवतोस? सत्य तू, सत्य तू, सत्य तू. विठ्ठला त्रिवाचा समजून सांगतायत. एक सत्य वस्तू परमात्मा श्रीहरी आहे. प्रभूचं दुसरं रूप समजून सांगत असतानाच चेत, चैतन्य. माऊली वर्णन करते, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. बस ते तत्वज्ञ संत स्वीकारते. माऊली बोलते, विठी चैतन्याचा गाभा. प्रभूचं दुसरं लक्षण दिलंय चैतन्य. साऱ्या सृष्टीचे व्यवहार चालतात त्या मागे असणारी जी ऊर्जा आहे, जे चैतन्य आहे. जमिनीवर पडलेला दाणा आहे, तो अंकुरित होतोय.
वाढतोय. कसा वाढतो याच्या मागेही ऊर्जा आहे. किती सूक्ष्म जीवजंतू आहेत ज्यांचं जीवन आहे. कोण जगवतं यांना? त्याच्याही मागे ऊर्जा आहे, म्हणजे चैतन्य आहे. माऊली समजून सांगते, चैतन्य असे सर्वगत ते चैतन्य स्वरूप, चित स्वरूप परमात्मा श्रीहरी. आनंद कसा आहे परमात्मा? आनंद स्वरूप आहे. आपण शब्दाचा वापर करतो आनंद म्हणून, पण नेमकं आनंदाचं स्वरूप काय आहे? नित्यानुभूती काय आहे? आपल्याला जे अनुकूल वाटतं, आपल्याला जे अपेक्षित आहे ते मिळालं बस. जे जाणवतं त्याला आपण सुख म्हणतो. आपल्याला नको आहे, प्रतिकूल आहे, पण इच्छा नसताना सुद्धा, नाथ महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं, न पावता न सांगता शिवरे. ऐक लक्षात. जगदीश, न वांछिता दुःख पावे, न संभवे स्वतंत्रता. इच्छा नसताना सुद्धा दुःख भोगावं लागतंय. जे प्रतिकूल आहे, जे अनुकूल आहे त्याला सुख म्हणतो, जे प्रतिकूल आहे त्याला दुःख म्हणतो. पण जिथे अनुकूल भावही नाहीये, जिथे प्रतिकूल भावही नाहीये, असा अनुकूल आणि प्रतिकूल भाव याच्या पलीकडे असणार, त्याचं नाव आहे आनंद. हे आनंद स्वरूप कसं आहे पहा. माऊलीने एक सुंदर दृष्टांत दिला आहे. निद्रिताचे नि अंगेसी साप तैसी उर्वशी. जो झोपलेला माणूस आहे त्याला गाढ झोप लागली की माऊलीचा एक एक दृष्टांत, जे सुंदर एक एक कथा आहे. परमात्मा श्रीहरी हा भगवान आहे. या 6 गुणातलं औदार्य हा गुण आहे. प्रभू अत्यंत उदार आहे. उदार हा जगदानी. त्याने कुणाला काही दिलेलं आहे. कुणाला विद्या दिली असेल, कुणाला बल दिलेलं असेल, कुणाला धन दिलेलं असेल, कुणाला रूप दिलेलं असेल. प्रभू देतोय कुणाला काही. एक व्यक्ती आहे, प्रभू कृपेने ज्याला सुंदर रूप प्राप्त झालेलं आहे. आपण आनंदाकरता विचार करतो. कामाच्या निमित्ताने बाहेर पडलाय. माऊलीचा दृष्टांत आहे हा. योगायोग आहे. याच वेळेला आकाश मार्गाने उर्वशी नावाची अप्सरा
ही आकाश मार्गाने जाते, तिची नजर याकडे गेली. काय देवाचं देणं आहे, कसं रूप मिळालेलं आहे. मन विचलित आहे. याचं काम झालंय, घरी परत येतोय. दुपारी 12 वाजायची, उन्हाची वेळ आहे. बाई वाट पाहतीये घरी, हातपाय वेळेला पाणी दिले, जेवायची तयारी आहे. हा समजून सांगतो, ऊन लागलेलं आहे, खूप दमलोय, मला विश्रांतीची गरज आहे, मी संध्याकाळी जेवेन. तिने आतल्या खोलीमध्ये अंथरूण टाकून दिले, गादी टाकून दिली. हा अंथरुणावर पडलाय, झोप लागली. त्याला घरात शिरताना पाहिलेलं आहे, मन घुटमळत आहे. ती उर्वशी दाराशी येऊन उभी आहे. दाराची कडी वाजवली, पहिली दार उघडली. आता घरात कुणी आलं होतं का? कोण? घराचे मालक आहेत. मला त्यांच्याशी बोलायचंय थोडं. आत्ता दमून आलेले आहेत, झोपलेले आहेत. आत्ता नाही तुम्हाला भेटणं शक्य. मला थोडं बसायला मिळेल का? मी झोपमोड होऊ देणार नाही, फक्त मला बसू द्या. त्या गादीच्या शेजारी ही बसलेली आहे. उन्हाची वेळ, बाजूला भिंतीला एक बेळ आहे. माऊलीचा दृष्टांत हा लक्षात ठेवा. या बेळातनं एक साप बाहेर पडला आहे. मऊ गादी लागली, वेटोळं घातलंय. हा झोपलेला आहे. आता आनंद कसा येतो पहा. एका बाजूला स्वर्गीय सुख उर्वशी आहे, एका बाजूला मृत्यू. सर्पदंश झाला तर मृत्यू येतोय. तो साप बसलेला आहे, दुःखाची परमावधी. इकडे सुखाची परमावधी आहे, इकडे दुःखाची परमावधी आहे. हा झोपलेला आहे. शेजारी स्वर्गीय सुख असणारी उर्वशी, याचं त्याला सुख आहे का? विचार करा. इकडे मृत्यू स्वरूप असणारा सर्प, याचं त्याला दुःख आहे का? त्याला सुखही नाहीये, त्याला दुःखही नाहीये. तो शांत झोपलेला आहे. हा जो शांत भाव आहे, याला आनंद म्हणतात. माऊलीने हा दृष्टांत कुठून घेतला? निद्रिताचे अंगेसी साप तैशी उर्वशी. हा दृष्टांत माऊलीने कुठून घेतला? क्षीरसागरामध्येच शेषशाही भगवान पहुडलेले आहेत. सुंदर चित्र कसं आहे पाहता ते. या शेषांना जे अनेक नावं आहेत, यामध्ये यांचं एक नाव आहे अनंत. ज्याला किती फणा आहेत मोजता येत नाहीयेत. अशा अनंत फणा विषारी असे शेष नारायण मस्तकावर आहेत. त्यांचंच आसन आहे. मस्तकावर शेष आहे.
तुकाराम महाराज वर्णन करतायत, पाय लक्ष्मीचे हाती किती यावे का कुळती. प्रभूला जी अनेक नावं आहेत, विष्णू सहस्रनाम, प्रभूला श्रीधर म्हणतात, प्रभूला श्रीकर म्हणतात, प्रभूला श्रीपाद म्हणतात. श्रीधरा, श्रीकरा, श्रीपाद. श्री शब्दाचा अर्थ माता महालक्ष्मी ज्याच्या पायाजवळ बसलीये, पाय लक्ष्मीच्या हाती. सर्व जग कुणाच्या मागे आहे, सर्व जग कुणाची अपेक्षा करतं. प्रत्येकाला अपेक्षा लक्ष्मीची आहे. ती लक्ष्मी ज्याच्या पायाजवळ बसलेली आहे, सुखाची परमावधी. कोणीही असो, नकोय काय म्हटलं मृत्यू. मरण टाळण्याकरता माणूस वाटेल तो त्याग करायला तयार होतो. त्याला मधुमेहासारखा आजार आहे, पायाला झालेली जखम आहे, जखम सडत चालली आहे, जखम बरी होत नाहीये. डॉक्टर समजून सांगतात पाय तोडावा लागेल. मरण नकोय याकरता माणूस पाय तोडायला तयार होतो. पाय तोडला तरी चालेल, पण मला मरण नकोय. न मरण आहे निर्विवाद जगा, पण हे नाथ महाराज समजून सांगतायत. तो मृत्यू स्वरूप असणारा शेष नारायण मस्तकावर आहे. दुःखाची परमावधी. प्रभूचं स्वरूप कसं आहे? शांत पहुडलेले आहेत, अर्धोन्मिलित नजर आहे, मुखावर मंद स्मित आहे. बस. जिथे दुःखाचाही परिणाम नाहीये, जिथे सुखाचाही परिणाम नाहीये, असं सुख दुःखाच्या पलीकडे असणारं जे शांत स्वरूप आहे, जो शांत भाव आहे, याला आनंद म्हणावं. लक्षात ठेवा. हा आनंद हे प्रभूचं स्वरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. सारं जगत त्याची उत्पत्ती गणपती अथर्व शीर्षक असं आहे. सर्वं जगदिदं त्वतः जायते. प्रभू आपल्यापासून साऱ्या जगाची उत्पत्ती होतीये. सर्वं जगदिदं त्वतः तिष्ठति. सारं जग आपल्या अधिष्ठानावर राहत आहे. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. या साऱ्या जगाचा लय प्रभू आपल्या स्वरूपामध्ये होत असतो. जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला हेतू म्हणजे कारण असणारा जो परमात्मा श्रीहरी. विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय. ताप शब्दाचा अर्थ आहे दुःख. 3 प्रकारचं दुःख समजून सांगितलेलं आहे. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. हे त्रिविध ताप कसे आहेत? आधिभौतिक, भूतांपासून होणारा ताप म्हणजे दुःख, याला आधिभौतिक म्हटले. भूत शब्दाचा एक अर्थ आहे प्राणी मात्र.
एखादं कुत्रं पिसाळलेलं असतं, आपण रस्त्याने चाललेलो आहोत, कल्पनाही नाहीये, मागून येऊन कुत्रं चावलं, कारण काही नाहीये, आपण काही कुत्र्याला हाडही म्हटलेलं नाहीये, पण कुत्रं चावलंय. इतर प्राणी मात्रांकडनं होणारं जे दुःख आहे, डास त्रास देत आहेत, याला आधी भौतिक म्हटले. इतर प्राणी मात्रांच्याकडनं होणार एक दुसरा अर्थ आहे. भूत शब्दाचा अर्थ आहे निसर्ग. ही पंचमहाभूत, नैसर्गिक आपत्ती, आग लागणं, नुकसान होती, पाऊस खूप झाला, वादळ झालं, नैसर्गिक आपत्तीमुळेच होणारं जे दुःख आहे हे आधी भौतिक आहे. आधी दैविक. देवतादिकांच्या कोपातनं प्राप्त होणारं दुःख, आपल्या घराण्याचे असणारे कुलधर्म कुलाचार हे जर सांभाळले गेले नाहीयेत तर देवतांच्या अवकृपेमुळे होणारं जे दुःख आहे त्याला आधी दैविक म्हटले जाईल, आध्यात्मिक, ज्याला दुसरं कोणी जबाबदार नाहीये, आपलं आपणच भोगायचंय, आपलं आपल्यालाच भोगावं लागणार आहे, याला दुसरं कोणी जबाबदार नाही. विचार करा थोडा. घरात लग्नाची मुलगी आहे, 4 ठिकाणी जावं, चौकशी करावी, पण लग्न जुळत नाही. विचार करा. मुलीचं लग्न जुळत नाहीये, हा दोष मुलीच्या आईचा आहे का? मुलीचं लग्न जुळत नाही, हा दोष मुलीच्या वडिलांचा आहे का? लग्न जुळत नाहीये, हा दोष त्या मुलीचा आहे का? पण लग्न जुळत नाही म्हणून दुःख आहे का? नाहीये. ज्या दुःखाला दुसरं कोणी जबाबदार नाहीये, पण जे आपल्याला भोगावं लागतं त्याला आध्यात्मिक म्हणतात. लक्षात ठेवा. ज्याच्यावर प्रभू कृपा होते, तापत्रय विनाशाय, त्याला या 3ही प्रकारचं दुःख भोगावं लागत नाही. नैसर्गिक आपत्तीत नाही, परमात्मा रक्षण करतो. व्यावहारिक अडचणी असतात, प्रभू कृपेने सगळं सुरळीत चालतं. ज्याच्या कृपेने हे घडतंय ते भगवान श्रीकृष्ण. सूतजी समजून सांगतायत, श्रीकृष्णाय, त्या श्रीकृष्णांना वयं नुमः, आम्ही सर्वजण नमस्कार करतो, शिष्यांसह वर्तमान. पहिला श्लोक काही समजून सांगतोय, वयं नुमः. मी एकटा नमस्कार करतो असं नाहीये, आम्ही नमस्कार करतो. महापुरुष आवाहन करतायत, हाकारा देतात, या रे या रे, लहान थोर सगळे या, एकत्र व्हा, सर्वांच्या सहकार्यानेच बस काम करा. हे सहकारी जीवन जगावं ही शिकवण भागवत महात्म्यातल्या पहिल्या श्लोकात दिली. वयं नुमः, आम्ही सर्वजण नमस्कार करतो त्या श्रीहरीला.
प्रभूला वंदन करून नंतर बोलायला सुरुवात. शौनक ऋषी आपले गुरुदेव सूत महर्षी यांची प्रार्थना करणार आहे. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सुताख्याय कथा सारम मम कर्ण रसायनम. हे सुताख्यायी गुरुदेव, मला समजून सांगा, गुरुदेव कसे आहेत? गुरुदेवांचं स्वरूप काय आहे? अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ. कोट्यावधी सूर्यांचं तेज ज्यांच्या स्वरूपामध्ये सामावलेलं आहे असे असणारे गुरुदेव. अज्ञान ध्वांत विध्वंस हे तेज कसं आहे? अंधकाराचा विनाश करणारा असणारा प्रकाश, अज्ञान रूप ध्वांत, अज्ञान रूप अंधकार, याचा विध्वंस म्हणजे नाश करणं, हे सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. आपण ज्ञानाला दीप म्हणतो. प्रज्वालितो येन ज्ञानमय प्रदीप. ज्ञान हे प्रकाशमान आहे. ज्ञानाच्या प्रकाशामध्येच अज्ञान रूप अंधकाराचा विनाश. हे अज्ञान आहे कुठे? अज्ञान अंतर्गत आहे. ते अंतर्गत असणारा अज्ञान रूप अंधकार याचा विनाश करण्याचं सामर्थ्य ज्या ज्ञान प्रकाशात आहे, तो ज्ञान भास्कर हा असणारा सूर्यनारायण कोटि सूर्य समप्रभ, याच्यापेक्षा कोट्यावधी सूर्यांचं तेज ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे. काय अर्थ कळाला आपल्याला? सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी हरिपाठात माऊली बोलली आहे. पण सूर्यप्रकाश कसा आहे? उन्हाची तिरीप घरात येते, आम्ही दारं खिडक्या बंद केल्या तर सूर्यप्रकाश आत येऊ शकत नाही. त्याचा अर्थ आहे सूर्यप्रकाश आवरण भेद करू शकत नाहीये. हे समजण्याकरता थोडं पहा कसं आहे. काही विशिष्ट झालेला आजार आहे, नेमकं आजाराचं स्वरूप काय आहे कळत नाही. डॉक्टर एका खोलीमध्ये आपल्याला घेऊन जातात, सगळीकडच्या दारं खिडक्या बंद केलेल्या असतात, अंधकार. एका काचेपुढे आपल्याला उभं करतात, बटन दाबलं गेलं, त्या काचेवर दिसायला लागतं काय दिसतं. आपल्या या कातडीच्या आतमध्ये या शरीरातली असणारी रचना सगळी दिसायला लागते. अर्थ काय कळाला? असे काही क्षकिरण आहेत की ज्या किरणांच्या मुळेच या कातडीच्या आवरणाचा भेद करून आतमध्ये काय आहे हे आम्हाला दाखवते येते. असा अज्ञानाच्या आवरणाचा भेद करून
आत्मस्वरूपाचं दर्शन करून देणारा ज्ञान प्रकाश हे ज्यांचं स्वरूप आहे. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ असे असणारे गुरुदेव आख्यायी मला समजून सांगा. कथा सारम मम कर्ण रसायनम. गुरुदेव सांगा मम कथा सारम. श्रीमद भागवत हे 18वं पुराण महापुराण आहे. भागवतापूर्वी 17 पुराणं सांगितली गेलेली आहेत. 17 पुराणामध्ये ज्या कथा आहेत त्याच कथा भागवतातही आहेत. आज शौनक आपल्या गुरुदेवांशी बोलतायत. आतापर्यंत 17 पुराणातनं मी कथा ऐकल्या आहेत. मला कथा ऐकायच्या नाहीयेत. कथा सारम. या कथांचं रहस्य काय आहे, त्या कथेचं सार काय आहे, मला ते समजून घ्यायची इच्छा. मला कथासार समजून सांगा. हा एक अर्थ आहे. दुसरा एक अर्थ आहे मम कथा सारम. आम्ही पुराणामध्ये ऐकतो अमुक राजा होता, अमुक ऋषी होते, अमुक ब्राह्मण होता. दुसऱ्याच्या कथा ऐकल्यात. या कथा कशा आहेत? जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याचं जीवन सांगणार ही त्याची कथा आहे. शौनक बोलतायत गुरुदेव मम कथा सारम. मग देवाने मलाही जन्म दिलाय. एक दिवस असा येणार आहे की मला हे जग सोडावं लागणारही आहे. पण जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये प्राप्त होणारं जीवनही आहे, आयुष्य आहे. आयुष्य वेगळं आणि जीवन वेगळं. प्राणी मात्र जे जगत असतात, जे मरणापर्यंत जगतात, ते प्राणी आहेत. माणूस आणि इतर प्राणी याच्यातला फरक कोणता असेल तर जे मरेपर्यंत जगतात त्यांना प्राणी म्हणावं, आणि जे मरणाकरता जगतात त्यांना माणूस म्हणावं. लक्षात ठेवा. येणारं मरण कसं असावं बस तुकोबाराय समजून सांगतायत. शेवटीचे गोड तेच खरे. भागवत रहस्य आहे आणि भागवताला अनुसरूनच माऊलीचा हरिपाठ आहे. लक्षात ठेवा. माऊलीने सुरुवातच केली आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. माऊलीने क्षणाचा विचार केला आहे. आपल्याला भागवत महात्म्याच्या कथेतच येणार आहे. भक्ती महाराणी नारदांशी बोलतीये. भो भो साधो क्षणांतिष्ठ. हे साधू क्षणभर थांब. क्षणाला खूप महत्व आहे. भागवतात एक क्षण सांगितला आहे. माऊलीने हरिपाठात एक क्षण सांगितला आहे. या क्षणाला फार महत्व आहे. क्षणभरच किती वेळ लागतो विचार करा. माऊली समजून सांगते. माशी पाखू पाकडे तवाची सरे. माशी आपला पंख फडफडते. अरे एवढाही वेळ लागत नाही. आत्ता होता पण आत्ता नाहीये.
बस हा क्षण आहे. तो क्षण कसा असावा, बस यासाठी केला होता. शौनक विचारतायत, गुरुदेव प्रभूने जन्म दिला आहे, आज मनुष्य जीवन मिळाले, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ही माझी कथाच आहे का नाही? मग हे जे जीवन आहे, आयुष्य जगायचं का जीवन जगायचं? मरेपर्यंत जगणं हे आयुष्य जगणं आहे आणि मरणासाठी जगणं. तुकोबरायांचं जीवन काय समजून सांगते? त्यांना अपेक्षित होता शेवटचा दिवस, अपेक्षित होता शेवटचा क्षण, बस तो साधण्याकरता तुकोबरायांनी आपलं आयुष्य वेचले. आज आनंदाने सांगू शकतात, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. बस भागवताची कथा मरणावर आधारित आहे, लक्षात ठेवा. आपल्याला भीष्माचार्यांचं महानिर्वाण येणार आहे. राजा परीक्षितीला झालेला शाप, मरण, मरणावर आधारित ही कथा आहे. येणारं मरण कसं असावं? मरावं तर सगळ्यांनाच लागतंय. गुरुदेव या करता कथा सार मी माझं जीवन कसं जगावं, जीवनाचं रहस्य काय आहे हे मला आपण समजून सांगा. कर्ण रसायन, रसायन औषध, औषधांचे प्रकार आहेत. काही औषध पोटात घ्यायची असतात, तोंडाने घ्यायची आहेत. आज आपण विज्ञानाने प्रगत आहोत. काही औषधं इंजेक्शनच्या रूपाने घेतो, काही औषधं अंगाला मलम लावून त्याचा वापर करतो, काही औषधं अशी आहेत नाकात ड्रॉप घालणारी आहेत. शौनक समजून सांगतायत, कर्ण रसायन, जे औषध कानाने घ्यायचे ते सत्श्रवण रूप औषध आहे. कशा करता विचारतायत? गुरुदेव आज पहा वातावरण कसं आहे. इह घोरे कलौ प्रायः जीवः आसुरतांगतः. घोरे कली, एक कलियुग आहे. कलियुगाचा प्रभाव समजून सांगत असताना घोर शब्द वापरलाय. भयावह, दुःखकारक. या कलियुगामध्ये मानवाची प्रवृत्ती कशी आहे? आसुरतांगतः, असुर दैत्य, दुष्प्रवृत्ती, क्रूर स्वभाव. आज माणसाची प्रवृत्ती कशी आहे? स्वतःच्या सुखाकरता, स्वतःच्या स्वार्थाकरता मनुष्य दुसऱ्याचा विचार करत नाही. दुसऱ्याला किती त्रास होतोय, आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होत नाही, मी सुखी असावं बस.
या कलियुगाचे परिणाम कसे आहेत, मानवी जीवन कसं आहे याचं वर्णन केलेलं आहे. अट्टशूला जनपदा अट्टम अन्नम प्रकीर्तितम. शूल शब्दाचा अर्थ आहे विक्री. जे अन्नाचा विक्रय करतात, जे विकतचं अन्न खातात, बस. आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो. त्या अन्नाच्या ठिकाणी खूप दोष सांगितले. हे विकतचं अन्न खातात, जे बाजारचे खाण्याचे पदार्थ खातात, हा कलीचा प्रभाव आहे. कलीचे वर्णन करताना भागवतात केलेलं आहे. कलेर दोषनिधे राजन. कलिया दोषनिधी आहे. मग या कलियुगामध्ये मानवाच्या उद्धाराकरताच काही उपाय आहे का, प्रश्न विचारला आहे. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरेण भाषितम. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. एकच सामासिक शब्द आहे हा. काल शब्दाचा अर्थ आहे मृत्यू. मृत्यूरूप व्याल म्हणजे सर्प. साप हे मृत्यूचं प्रतीक आहे. त्याचा मुखग्रास म्हणजे सापाचा होणारा दंश, त्याने होणारा त्रास म्हणजे मरण. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. नाश वेगळा आणि निर्नाश वेगळा. भागवतात अपेक्षित आहे निर्नाश. नाश कशाला म्हणावा आणि निर्नाश कशाला म्हणावं. ज्याला पुनर्भाव आहे त्याला नाश म्हणावं. पहा मजा कशी आहे. शेतामध्ये आपण पेरणी केलेली असते, ही धान्याची केलेली असते, पण धान्याबरोबर तण उगवतं का नाही ते पेरलेलं नाहीये. जमिनीचा कस तण खात आहे, याकरता ते तण काढून टाकायचंय. ज्याला आपण खुरपणी म्हणतो. एकदा खुरपून भागतं का? एकदा जमिनीतलं तण काढलं म्हणजे संपलं का? नाही, पुन्हा गवत वाढतच असत. मग ही केलेली जी खुरपणी आहे याला नाश म्हणावं. खुरपणीनंतर पुन्हा खरुपावं लागणार नाही, तर निर्माण होऊ शकत नाही, तो निर्नाश होईल. मरण हा नाश आहे आणि पुनर्जन्म न विद्यते. तुकाराम महाराज काय समजून सांगतायत? आता नाही जाणे येणे. आता पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाहीये. सहज खुंटले बोलणे. माऊली हरिपाठात समजून सांगणारे. मागील या जन्मा मुक्त झालो, मागून येणारा याच्या पुढचा जन्म आमच्या करता नाहीये. बस जिथे जन्म मरण परंपरा शांत होते
पुन्हा जन्माचा संबंध येत नाहीये, याला निर्नाश म्हणावं, लक्षात ठेवा.